आज कुठला असा सण आहे की मी पुऱ्या बनवत आहे? तर नाही असं काही नाही, पुऱ्या नाही आहेत सांगते. त्याआधी मस्त आज सकाळी उठले आणि संडेचा ब्लॉग, आपला पूर्ण मोठा ब्लॉग आलेला आहे, व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि छान असं फ्रेश वगैरे झाले आणि किचनमध्ये आले. किचनमध्ये आहेस तोपर्यंत पिल्लं इकडे उठलीच होती. पिल्लं उठल्यानंतर त्यांची लोडबोडी काही चालूच असते, मध्ये 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 काही ना काही. त्यानंतर म्हटलं चला चहा ठेवून घ्यावा. आज मस्त चहा ठेवला आणि एकीकडे केस हेअर ड्रायरने सुकवून घेत होते, कारण की काय की ओले केस असले की मला चैनच पडत नाही, ते कधी सुकवते असं होते आणि त्यानंतर काही काम पण सुचत नाही. त्यानंतर चहा होईपर्यंत इकडे मस्त केस सुकून घेतला आणि मस्त केस कोरडी करून घेतली आणि त्यानंतर घरात जी नाश्ता केला आणि चहासोबत खाकरा पण खायला घेतला. चला तर मग दुपारचं काही जेवण बनवायचं होतं, रात्रीची बिर्याणी होती, त्यामुळे घरातली सगळी जी दिसत होती ती क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर घर असं छान दिसत होतं. त्यानंतर दुपारी मुलांसोबत टाइम स्पेंड केला, खूप सारी मस्ती केली आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला 7 दिवाबत्ती वगैरे केली. छान असं दिवाबत्ती करून झाल्यानंतर ह्यांनी सांगितले की आज मटणाचा बेत करूयात. म्हटलं ठीक आहे चला, तुमची इच्छा, म्हणून हे बाजारात मटण आणायला गेले. तोपर्यंत मी बाकी सगळी तयारी करून घेतली. ह्यांनी हा मसाला आणला होता, हा मिक्स मसाला आहे जो की आमच्या मार्केटमध्ये भेटतो आणि मसाला आणि भाज्यांची टेस्ट खूप काही छान होते. तर अशाच प्रकारे आमची मटणची भाजी तयार झालेली आहे. आता सांगते पुऱ्या का, पुऱ्या नाही तर शेवट चपात्या करत होते. पिल्लू म्हणली मम्मा माझ्यासाठी छोट्या चपात्या बनवते का, तर म्हटलं हो बेटा बनवते. त्यासाठी एक पूर्ण मोठी चपाती लाटून छोट्या छोट्या चपात्या त्यासाठी बनवल्या. त्यानंतर जेवण वगैरे केलं, क्लीन केलं, पिल्लूचा अभ्यास घेतला. असा काहीसा दिवस संपला. बाय.